नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. आज आपण अद्रक पिकामध्ये बघा कमेंट आली होती की अद्रक पिकामध्ये आंतरपीक घ्यावं का, तर याच्याबद्दल माहिती घेऊ. हा व्हिडिओ छोटा असेल पण तो टॉपिक आपण पूर्ण करू. मित्रांनो, अद्रक पिकामध्ये वैयक्तिक माझं असं मत आहे की तुम्ही आंतरपीक घेतलं तर चांगली गोष्ट आहे. ते असं की आता ह्या दिवसामध्ये जर बघा एक चांगला जर प्लॉट असला भरलेला पूर्णपणे, तर दिवाळी शेतकरी मका लावण्याचा त्यावेळेस प्रयत्न करतात आणि पूर्ण प्लॉट पाल्यानं गच्च असल्यामुळे तिथं मक्का उगत नाही. बरं, ते का लावतात तर त्यावेळेस जर समजा रेट खूप 1,500-2,000 रुपये प्रति क्विंटल जर असले तर अशा वेळेस शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी मकातून तरी उत्पादन मिळेल. ह्या उद्देशानं आपण शेतकरी साधारण दिवाळीच्या आसपास मका लावण्याचे प्रयत्न करतो किंवा आंतरपीक इतर घेण्याचे प्रयत्न करतो. तर त्यावेळेस जो हलका प्लॉट राहतो समजा त्याच्यामध्ये मका उगतो आणि रेट जर कमी असले तर तशा जिथं सूर्यप्रकाश पूर्ण बेड खाली जातोय, बेडमध्ये जातोय खालच्या दांडामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला मका पीक घ्यायला हरकत नाही राहत. परंतु आता पाला बसायची अवस्था आहे, अनेक ठिकाणी पाला बसलेले, काही ठिकाणी आता बसण्याच्या अवस्थेमध्ये. तर अशा वेळेस मात्र आपण निश्चित या ठिकाणी आंतरपीक घेऊ शकतो. एक लक्षात घ्या की मका पीक हे जर आपण आंतरपीक म्हणून त्या ठिकाणी निवड केलं तर पूर्ण कंदाच्या आजूबाजूला मकाच्या तंतुबईमुळे जे ते पूर्ण जारवा त्या ठिकाणी जातो आणि कंदाला इथून पुढं थोडंफार जे पोषणासाठी लागतं किंवा पाणी लागतं तर ते थोडंसं ओढण्याचा प्रयत्न करतो. तर रेट जर खूप चांगले असले तर त्या ठिकाणी आपण मका लागवड करणं शक्यतो टाळलेली चांगली. परंतु जे वेलवर्गीय पिकं आहे, जे टरबूज आहे, खरबूज आहे, ह्या सारख्या आंतरपिकाची आपण निश्चित त्या ठिकाणी लागवड करू शकतो. एक लक्षात घ्या की आंतरपीक लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला काढणी करायला ते पूर्ण पीक निघेपर्यंत थांबावं लागतं. मका पिकामध्ये तसं होत नाही. मका साधारण आपल्या गळ्याच्या लेवलला, डोक्याच्या लेवलला जर आली तर मात्र आपण ते पीक काढू शकतो. पण वेलवर्गीय पिकामध्ये तुम्हाला अचानक चांगली जर भावामध्ये तेजी दिसून आली तर अशा वेळेस मात्र मग तुम्हाला त्या ठिकाणी अद्रक काढता येत नाही. ते पूर्ण पीक निघाल्याशिवाय तिथं काहीच करता येत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊनच तुम्ही त्या ठिकाणी आंतरपिकाची लागवड करायची. दुसरी गोष्ट अशी की लागवड न केली म्हणजे तुम्हाला समजा की कधी द्यायची याचा व्यवस्थित अंदाज नसल्यामुळे तुम्हाला लागवड करायची नसेल तर मग मात्र आता तुम्ही पालावरती व्यवस्थित टाकून त्याच्यावरती मातीची भर देऊन आणि त्याला जमिनीत ओलावा राहील एवढं असं पाणी द्या. बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज त्या ठिकाणी नाही आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही हा शेअर नक्की करा, चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातले काय प्रश्न आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावर सुद्धा माहिती देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.